आणि पंजाबमधून तुम्हाला सर्व प्रकारची रसद मिळेल. हा विचार सदाशिवराव भाऊंना योग्य वाटायला लागला. 10 ऑक्टोबर 1760 या दिवशी सदाशिवराव भाऊ दिल्लीमधून बाहेर पडले. मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याकडून पानिपतचा किल्लाही जिंकून घेतला आणि आता मराठे पानिपतवर येऊन थांबले. पानिपत हे ठिकाण युद्धाचं कसं ठरलं? ज्यावेळेस दिल्लीमध्ये मराठे आहेत आणि दिल्लीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची रसद मुघल व्यवस्थेकडून होत नाही, स्थानिक मुघल मनसबदारांकडून मिळत नाही, मराठ्यांची उपासमार होते आणि त्याच वेळेस सदाशिवराव भाऊंना 2 महत्त्वाच्या बातम्या कळाल्या की कुंजपुऱ्यामध्ये अब्दालीने आपल्याला सप्लाय होण्यासाठी किंवा पुरवठा होण्यासाठी एक मोठं भांडार धान्य वगैरेचं तिथं जमवून ठेवलेलं आहे कुंजपुरा किल्ल्यामध्ये. जर अब्दालीवर आपल्याला मात करायची असेल, त्याची रसद तोडायची असेल तर आपल्याला कुंजपुरा जिंकला पाहिजे. आणि त्याच वेळेस सदाशिवराव भाऊ उत्तर हिंदुस्थानातील वेगवेगळ्या राज्यकर्त्यांशी संधान बांधत होते. 1757मध्ये मराठ्यांमुळे त्यावेळच्या पंजाबमधल्या शीख बांधव आणि हिंदू बांधवांचं रक्षण झालेलं होतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण मंदिराचं त्यांनी हे केलं होतं, पावित्र्य निर्माण केलं होतं आणि त्याचा परिणाम शीख आणि मराठे 1757मध्ये जो अब्दाली विरुद्ध संघर्ष झाला त्यावेळेस शिखांची सत्ता अगदी नाममात्र होती. पतेळामध्ये आलासिंग जाट नावाचा जो राजा होता शिखांचा, तो अगदी नावारूपाला आलेला होता. त्याची ताकद तेवढी नव्हती. त्यांनी एकट्याने अब्दालीशी लढण्याची ताकद नसल्यामुळे ते मराठ्यांना गुप्तपणाने मदत करत होते, काही उखड माथ्याने करत होते. आणि आता पुन्हा तो सगळा भाग अब्दालीच्या ताब्यात गेला होता आणि म्हणून आलासिंग जाटाने सदाशिवराव भाऊंशी पत्रव्यवहार केला होता, संधान बांधलं होतं की तुम्ही जर पंजाबमध्ये आलात तर अब्दालीचा जो परतीचा मार्ग आहे तो आपण रोखून ठेवू आणि शीख आणि मराठे एकत्र येऊन अब्दालीला परतीचा मार्ग जो अफगाणिस्तानचा मार्ग आहे तिथं अब्दालीशी आपण संघर्ष करू आणि पंजाबमधून तुम्हाला सर्व प्रकारची रसद मिळेल. हा विचार सदाशिवराव भाऊंना योग्य वाटायला लागला आणि म्हणून सदाशिवराव भाऊ 10 ऑक्टोबर 1760 या दिवशी सदाशिवराव भाऊ दिल्लीमधून बाहेर पडले आणि ते 15 ऑक्टोबर 1760ला ते कुंजपुऱ्याला गेले आणि फक्त 2 दिवसामध्ये मराठ्यांनी अब्दालीच्या ताब्यातला कुंजपुऱ्याचा किल्ला जिंकून घेतला आणि तिथं त्यांना थोडीफार रसद मिळाली. कारण मराठ्यांचं सैन्य एवढं प्रचंड होतं, गेले कित्येक दिवस त्यांना पोटभर अन्न नव्हतं. कुंजपुरा ताब्यात आल्यानंतर काही दिवसांची मराठ्यांची रसद भागली गेली. आणि दुसरी गोष्ट की कुंजपुऱ्यावर की जो मौलवी कुतुबशहा की ज्याने दत्ताजी शिंद्यांची हत्या केली होती, त्यांचं शिर कापलं होतं आणि नजीब खानाचा भाऊ नजाबत खान की जो तिथं किल्लेदार होता, अब्दालीचा सेनापती समत खान होता, त्या तिघांची त्यांनी मृत्यूदंड दिला. आणि कुंजपुऱ्यामध्ये मराठ्यांकडून मौलवी कुतुबशहा नजीब खानाचा गुरु, नजाबत खान नजीब खानाचा भाऊ, कुंजपुऱ्याचा किल्लेदार, समत खान अब्दालीचा सेनापती मारला गेला. हा मराठ्यांचा फार मोठा विजय आणि 17 ऑक्टोबरला मराठ्यांनी हा विजयोत्सव दसऱ्याच्या दिवशी साजरा केला. 17 ऑक्टोबर 1760ला दसऱ्याचा दिवस विजयादशमी, त्याचा विजयोत्सव कुंजपुऱ्याचा विजयोत्सव साजरा केला. आणि मग मराठे पंजाबकडे निघाले आणि मग तिथं त्यांनी
कुरुक्षेत्रावर गेले हो. आणि कुरुक्षेत्राकडून पतियाळाकडं जायचं होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये त्या सगळ्या मराठी सैन्यामधल्या लोकांनी कुरुक्षेत्रावर धार्मिक विधी करण्याचा सदाशिवराव भाऊंकडे आग्रह धरला. सदाशिवराव भाऊंनी त्यांची समजूत घालण्यात की हे संकटाचं काळ आहे, शत्रूचं हे आहे, अशा वेळेस आपण आपला वेळ वाया घालवणं चुकीचं आहे. परंतु कुणीही सदाशिवराव भाऊंचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं आणि त्याचा परिणाम अगदी अत्यंत मोलाचा महत्त्वाचे दिवस हे कुरुक्षेत्रावर मराठ्यांनी वाया घालवले आणि त्याचा परिणाम त्या अब्दालीने एक गोष्ट केली की त्याने आपलं मोठं सैन्यदल कुरुक्षेत्र ते पतियाळा पंजाब या मधल्या भागामध्ये मराठ्यांना रोखण्यासाठी ठेवलं. त्यामुळे मराठ्यांचा पंजाबकडचा मार्ग धरला गेला आणि मराठ्यांना नाईलाजाने मागं फिरावं लागलं आणि मराठे त्यावेळेस पानिपतकडं पुन्हा निघाले आणि पानिपतला आले आणि त्यांनी दिल्लीकडं वाटचाल सुरू केली आणि दिल्लीकडं जाण्याच्या मार्गावर पानिपतचं तिथला किल्ला होता. मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याकडून पानिपतचा किल्लाही जिंकून घेतला आणि आता मराठे पानिपतवर येऊन थांबले. आणि त्याच वेळेस अब्दालीने त्या यमुना पार केली आणि मराठ्यांचा दिल्लीचा मार्ग रोखून ठेवला. ओके, म्हणजे पंजाबकडे जाता येईना, दिल्लीकडे येता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीमध्ये मराठ्यांना पानिपतच्या किल्ल्याच्या आश्रयाने अब्दालीशी नव्या संघर्षाची तयारी सुरू करावी लागली. ओके. आणि मग तिथं अनेक युद्ध झाली. साधारणपणाने पहिलं अब्दालीशी पानिपतच्या भूमीवर म्हणजे पानिपतचा किल्ला मराठ्यांनी अब्दालीकडून जिंकून घेतला आणि पानिपतचा किल्ला हा मुख्य केंद्रस्थानी मानून अब्दालीशी आपल्याला संघर्ष करायचा आहे त्या भूमीमध्ये. या दृष्टीने मराठ्यांची हालचाल सुरू झाली आणि त्यासाठी त्यांनी तिथं युद्ध व्यूहरचना सुरू केली. आणि हे करत असताना मराठ्यांचं पहिलं युद्ध सुरू झालं ते 7 डिसेंबर 1760 या दिवशी अब्दालीच्या सैन्याने तिथं त्या पानिपतच्या किल्ल्याला आणि तोफखान्यासाठी म्हणून मोठा खंदक खणत चालले होते. खंदकाचं काम चाललं होतं. त्यावर मराठ्यांच्यावर अब्दालीच्या अफगाण आणि नजीब खानाने मोठा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल 5000 अफगाण मारले गेले. 1500 मराठी कामी आले. मराठ्यांना फार मोठा विजय मिळाला. परंतु दुर्दैवाने मराठ्यांचे एक अनुभवी सेनानी बळवंतराव मेहेंदळे हे 7 डिसेंबरच्या या युद्धामध्ये मारले गेले. यामध्ये जनकोजी शिंद्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. इथं देखील 5000 अफगाण मारले गेल्यामुळे एक प्रकारे मराठ्यांनाच विजय मिळाला होता. त्यानंतर पानिपतमध्ये मात्र मराठ्यांची हळूहळू परिस्थिती दारुण होत गेली. मराठ्यांना पंजाबकडूनही रसद मिळेनाशी झाली. मराठ्यांना दिल्ली तर जाता येईल. यमुना नदीवर अब्दालीचं वर्चस्व निर्माण झाल्यामुळे मराठ्यांना दिल्लीकडूनही रसद मिळेनाशी झाली आणि त्यांची उपासमार सुरू झाली. त्यांच्या जनावरांनाही चारा मिळेनासा झाला, त्यांना युद्धसाहित्य मिळेनासं झालं. परंतु मराठ्यांचा निर्धार पक्का होता.